तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर बघा आमची सकाळची वेळ कशी आहे। हे बघ गोलू, इकडे बघ। हाय हाय कर की, हाय कर की। तर मॅडम खूप लवकर उठतात, उठल्यानंतर काय त्यांच्या खोड्या चालूच असतात। आणि रात्री पाऊस पडल्यामुळे बघा सगळं किचकिच झालेलं आहे। तर गार्गी पाठीमागे रडत असल्यामुळे ती म्हणती मला घेऊन जा। हे बघ इकडे बघ, वरती बघ। घेऊ का खाली मीच? कपडे धुली म्हणून सांग। तर आज पण पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणून म्हटलं आधी कपडे धुवून घ्यावी। तर हे बघा, आज आम्ही आधी कपडे धुवून घेतलेले आहेत। तिकडे जी रेडी आहे ना ती आमचीच आहे। हे बघा आमचे लोकेशन किती छान आहे। हे बघा, इकडे बघ गोलू। तर तुमच्या इकडे पाऊस पडला आहे का नाही रात्री, कमेंट करून मला नक्की सांगा। तर बघा आता गोलूचा जेवणाचा टाइम झालेला आहे। तिला दररोज सकाळी उठले की शिरा असतो, पण आज फोडणीचा भात केलेला आहे। तरी तुम्हाला एवढं दिसत नसेल। हे बघा, हे बघा आता गोलूच्या खोड्या चालू होतात। पाणी प्यायचं देऊ? बघा कशी पाणी मागते हाताने, हुशार आहे तशी गार्गी आमची। हे बघा हो गोलू, इकडे बघ। हे गोलू इकडे बघ। गोलू भात खायचंय तुला? ती बाकीच्या गोष्टी आवडीनं खाते, भात असो किंवा काही असो आवडीनं खाते। असं खाणारं लेकरू असलं म्हणजे ना चांगलं वाटतं चारायला। आणि जर असं पळताना खाताना ते अजिबात आवडत नाही। तशी माझी पहिली मुलगी होती हिंदवी, अजिबात काय खात नव्हती। बघा कशी ताट घेऊन बाहेर चालली आहे। त्यांची अशी दररोज मज्जा असते बघायला। गार्गी इकडे बघ, बाय बाय। हिला गाडीवर फिरायचा खूप नाद आहे। रात्री तिचे वडील कामाला गेल्यामुळे आज तिला काही नेलंच नाही कुणी फिरायला। पडलं का ताट? कपडे काय धुवून झालेत। कपड्यांचं काम हलकं झालं म्हणजे मला बाकीचं एवढं काय काम वाटत नाही। 10-11ला जरी स्वयंपाक झाला तरी चालतं। तरी तुम्हाला कोणत्या कामाचं जास्त ओझं वाटतंय ते मला नक्की सांगा कमेंट करून। स्वयंपाक करायचं ओझं जास्त वाटतं का कपडे धुवायचं वाटतं? पण कपडे झाले की काम हलकं झाल्यासारखं वाटतं। तर माझी ब्लॉगिंग मी 3-4 वेळा केलेली आहे। तर माझ्या काही चुका झाल्या असतील किंवा कसं करायचं ब्लॉगिंग ते मला नक्की कळवा। हे बघ गोलू, गोलू दिसतच नाही बाबा नीट तू। अच्छा इकडे बघ। हॅलो बाय, कोण आहे इथं? आता बघा मी हिला विचारते गाडीवर जायचं का कसं म्हणते। गाडीवर जायचं गोलू? पीपवर जायचं? हो कसा गाडीकडे हात करते। गाडीवर जायचं? गाडी कुठे आहे? गाडी तिकडे बघा कशी वड खाते। पीप चावी कुठे आहे? आपल्याला गाडी येत नाही बाबा, कसं करायचं मग आता? तिथं चावी ही करायची लावायची का? बर बर, बाबाला उठवती का मग? बाबाला उठवती?
बाबा कुठे आहे आपला? बाबा कुठे आहे? बाबा बाहेर नाही गेला, घरात आहे बाबा. गोलू बाबा कुठे आहे आपला? बघा ही जी बहीण तरी बाहेर गेले त्यामुळे भांडणानेच करत. आणि ह्यांची खूप मज्जा असते सकाळ सकाळ सुद्धा. अजिबात काम वगैरे करू देत नाही. माझ्या आई वडिलांचं घर जवळच आहे म्हणून तिथं जाऊन बसते. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. बाय पडशील बाबा. इकडे बघ. बाय गोलू. बाय बाय कर ना. जाऊ का मग मी? बाय गोलू. पडते रे बाबा माग. गाडीवर का उतरवलं म्हणून रडत आहे. बघा कशी रडते. इकडे बघ, इकडे बघ. इथं बघून रड. कशी अंग टाकून देते. चला आता भात झाली की खायचा का नको खायचा? नाही का खायचा? मग खायचा बाबा. खायचा म्हणा, खायचा. तसं पण दररोज एक चक्कर होतेच ह्यांची गाडीवर. हिला ना सकाळ सकाळ लय भारी वाटतं गाडीवर फिरायचं म्हणले. आता काय भात शिजतच आहे. थोडा टाइम लागणारच आहे. असं पण मगच मॅडमला खायला द्यायचं. तर कुठं दम काढतं.